नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात एक अत्यंत गंभीर आणि राज्यभर खळबळ उडवणारी बातमी। दादांच्या अपघाताची घटना सध्या केवळ एक अपघात न राहता संशय, चर्चा आणि प्रश्नांचा विषय बनली आहे। नेमकं काय घडलं, हा अपघात कसा झाला आणि लोक संशय का व्यक्त करत आहेत, आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत। घटनास्थळावरून मिळालेली माहिती, प्रत्यक्षदर्शींची मतं आणि या संपूर्ण घटनेमागे उपस्थित असलेले प्रश्न। ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या परिसराची परिस्थिती पाहता हा रस्ता फारसा वर्दळीचा नाही, मात्र अपघात ज्या पद्धतीने घडल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत। घटनास्थळी दिसणाऱ्या खुणा, वाहनाची स्थिती आणि रस्त्यावरील चिन्ह या सगळ्यामुळे हा अपघात सामान्य नव्हता, असं काही स्थानिकांचं म्हणणं आहे। प्रत्यक्षदर्शी काय सांगतात, आमच्या टीमने घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधला। एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, अपघातानंतर परिस्थिती खूप वेगळी वाटत होती। वाहन ज्या पद्धतीने पडलेलं होतं त्यावरून अनेक प्रश्न निर्माण होतात। तर दुसऱ्या नागरिकाचं म्हणणं आहे, आवाज ऐकून लोक बाहेर आले, पण जे दिसलं ते अपघातापेक्षा वेगळंच होतं। काही लोक मात्र असंही सांगतात की अपघात अचानक झाला, अफवा पसरवणं चुकीचं आहे। म्हणजेच लोकांमध्येच दोन मतप्रवाह स्पष्टपणे दिसून येतात। संशय निर्माण होण्यामागची कारणं, या घटनेत संशय निर्माण होण्यामागे काही ठळक मुद्दे समोर येत आहेत। अपघाताची वेळ आणि परिस्थिती, वाहनाचं नुकसान अपेक्षेपेक्षा वेगळं, घटनास्थळी तत्काळ मदत का पोहोचली नाही, काही माहिती सुरुवातीला समोर का आली नाही, हे सगळे प्रश्न लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करत आहेत। प्रशासन आणि तपास यंत्रणा, या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासन आणि तपास यंत्रणा संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत। पोलीस, तांत्रिक तज्ज्ञ आणि संबंधित विभागांकडून अपघाताच्या प्रत्येक पैलूचा अभ्यास सुरू आहे। अधिकृत अहवाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। अफवांपासून सावध रहा। या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर अनेक दावे, व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होत आहेत, मात्र अधिकृत माहितीशिवाय कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका। सत्य बाहेर येईलच, पण तोपर्यंत संयम ठेवणं महत्त्वाचं आहे। जनतेचा आवाज महत्त्वाचा। या घटनेबाबत तुमचं मत काय आहे? हा अपघात होता की काही वेगळं? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा। तुमचा आवाज महत्त्वाचा आहे। दादांच्या अपघाताची घटना आज केवळ एक बातमी न राहता राज्यातील चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे। तपास पूर्ण झाल्यानंतरच खरं सत्य समोर येईल। तोपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू विश्वासार्ह आणि अपडेटेड माहिती।